हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BCA, BBA, BMS या एक्झामसाठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर यासाठी आपण जनरल नॉलेज आणि अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान आणि जागरूकता यामध्ये काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. तर न वेळ वाया आपण घालता चालूया आपण आपल्या टॉपिककडे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल 2026 मध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती एक कम्प्लीट कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. तुम्हाला त्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे. पूर्ण सिलेबस आम्ही तुमचं जे आहे पद्धतशीर कव्हर करणार आहे. त्यासोबतच तुम्हाला नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीज हे सगळं काही तुम्हाला मराठी, इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आम्ही देणार आहोत. ओके. तर फीस फक्त ₹2000 फीस आहे. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे कोर्स जॉईन केलं तर इझिली तुम्ही 80+ जातात. ओके. आणि तुमचं जे टाइम इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे ते इम्प्रूव्ह होतो आणि एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात. ओके. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चन कडे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हेन वॉज द स्टेट फॉर्म महाराष्ट्र फॉर्म. ओके. म्हणजे महाराष्ट्र स्टेट जे आहे कधी स्थापित झालेली आहे ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे 1 मे 1956, त्याच्यानंतर बी आहे 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956 आणि 2 ऑक्टोबर 1959. तर राईट ऑप्शन काय असा 1 मे 1960 मध्ये जे आहे महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपला, हु वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फर्स्ट कोण होता? वसंतराव नाईक, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख. राईट ऑप्शन काय असा यशवंतराव चव्हाण जे आहे हे फर्स्ट चीफ मिनिस्टर होते आपल्या महाराष्ट्राचे आणि त्यांच्या नावाने खूप सारे युनिव्हर्सिटीज जे YCM युनिव्हर्सिटी आपण म्हणतो तर त्यांच्या नावानेच आहे बघा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपण त्याला म्हणतो. तर विद्यापीठ कुठे आहे? नाशिकला आहे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु बिकम द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन 2019 2019. ओके. तर कोण होता बघा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री कोण होता आपलं? ऑप्शन ए आहे देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण. तर राईट ऑप्शन काय असा उद्धव ठाकरे. ओके. बरेच जण काय म्हणतील इथे फडणवीस होते, पण नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आपले जे आहे मंत्री होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पार्टी कम टू पॉवर इन महाराष्ट्र इन 1995. 1995 मध्ये जे आहे कोणती पार्टी पॉवर मध्ये आली होती? ऑप्शन ए आहे काँग्रेस, त्याच्यानंतर BJP, शिवसेना, BJP अलायन्स आणि NCP. तर राईट ऑप्शन काय असा ऑप्शन सी शिवसेना BJP अलायन्स जे आहे ते 1995 मध्ये ते पॉवर मध्ये आले होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टोटल सीट आर देअर इन द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर किती सीट असतात महाराष्ट्राचे जे महाराष्ट्राचे जे इलेक्शन होतात त्यामध्ये किती सीट असतात बघा. ऑप्शन ए आहे 288, त्याच्यानंतर 298, 300 आणि 275. तर राईट ऑप्शन काय असा 288 सीट असतात. ओके. असेंब्लीमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच इयर वॉज द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP फाउंडेड. तर कोणत्या साली जे आहे नॅशनल काँग्रेस पार्टी हे झाली बनली. ओके. ऑप्शन ए आहे 1999, 1995, 2001 आणि 1985. राईट ऑप्शन काय असा ऑप्शन ए. तर 1999 मध्ये जे आहे NCP हे फॉर्म झाले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. तर मुख्यमंत्री जे आहे महाराष्ट्राची फर्स्ट जी महिला मुख्यमंत्री आहे ते कोण आहे? सुषमा स्वराज, त्याच्यानंतर बी आहे शशिकला
काकोडकर ओके. नो वन आणि जया ललिता. तर राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन सी. एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये अजूनपर्यंत ओके महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज सर्व ॲज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फॉर द लॉंगेस्ट पिरियड. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आहे मुख्यमंत्री जास्त काळ कोण होतं ओके. ऑप्शन ए आहे वसंतराव नाईक, त्याच्यानंतर शरद पवार, त्याच्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस. तर राईट ऑप्शन काय असा? वसंतराव नाईक यांनी जे आहे जास्त काळ म्हणजे ते मुख्यमंत्री होते. नेक्स्ट आहे, हु वॉज द फर्स्ट डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. तर डेप्युटी चीफ मिनिस्टर कोण होता फर्स्ट? छगन भुजबळ, आर पाटील, शरद पवार आणि गणपतराव देशमुख. राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन सी. शरद पवार जे आहे ते फर्स्ट डेप्युटी चीफ मिनिस्टर होते ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच पार्टी ओन द मोस्ट सीट इन महाराष्ट्र इन 2020? 2014 मध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीट कोणत्या पार्टीचे आले होते बघा. ऑप्शन ए आहे काँग्रेस, त्याच्यानंतर बीजेपी, त्याच्यानंतर आहे शिवसेना आणि ही आहे एनसीपी. तर ऑप्शन बी राईट ऑप्शन आहे असा. बीजेपीचे जे आहे सर्वात जास्त सीट आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर द मेंबर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इलेक्टेड. तर आपण ऑप्शन बघून घेऊया. डायरेक्टली बाय पीपल, त्याच्यानंतर इनडायरेक्टली, नॉमिनेटेड बाय गव्हर्नर आणि ऑल ऑफ दी अबो. तर राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा फर्स्ट गव्हर्नर कोण होता? ऑप्शन ए आहे जयरामदास दौलतराव. तर राईट ऑप्शन ए याचा राईट ऑप्शन आहे. डायरेक्टली ते ऑप्शन मी शो केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच लीडर प्रमोटेड इन कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र. कोणतं लीडर होतं ते बघा. ऑप्शन ए आहे शरद पवार, त्याच्यानंतर वसंतराव नाईक, सी आहे यशवंतराव चव्हाण आणि डी आहे देवेंद्र फडणवीस. तर राईट ऑप्शन काय असा? ऑप्शन सी, यशवंतराव चव्हाण हे जे आहे कोऑपरेटिव्ह मुवमेंट जे आहे महाराष्ट्रामध्ये यांनी प्रमोट केलं होतं. ऑप्शन क्वेश्चन आहे, विच पार्टी स्टार्टेड माझी शाळा सुंदर शाळा, माय स्कूल ब्युटिफुल स्कूल कॅम्पेन. तर कोणती पार्टीने स्टार्ट केलेलं आहे? बीजेपी, काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपी. तर ऑप्शन डी याचा राईट ऑप्शन आहे. एनसीपीने हे स्टार्ट केलं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले क्वेश्चन इथे संपलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये लेक्चरमध्ये ओके.